तर आताच रोहित पवार हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर दाखल झालेले दिसत आहेत। अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी ही भेट होणार असल्याची माहिती आहे। रोहित पवार राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आता दाखल झाले तर ते त्यांची भेट घेणार आहेत आणि चर्चाही करणार आहेत। रोहित पवार काल बारामतीत होते तर आज ते आता मुंबईत शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीसाठी उपस्थित आहेत। अजित पवारांच्या अपघातासंदर्भात ते चर्चा करणार असल्याची माहिती आहे। या चर्चेत काय निष्पन्न होणार हे आता बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। रोहित पवार आता राज ठाकरेंच्या भेटीला नुकतेच शिवतीर्थ इथे दाखल झालेत। अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात त्याच्या पुढच्या प्रक्रियेसंदर्भात ते यात चर्चा करणार असल्याची माहिती आहे। 26 मिनिटांनी माझं बोलणं झालं तर ते मंत्रालयात रोहित पवार आता राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थ इथे दाखल झाले। तर अजित पवारांच्या अपघातासंदर्भात त्याच्या पुढच्या चौकशी संदर्भात एकूण परिस्थिती संदर्भात ते आज चर्चा करणार असल्याची माहिती आहे। रोहित पवार आणि राज ठाकरे यांच्यामध्ये आता चर्चा होणार आहे। काही वेळातच ही भेट पार पडेल। त्यात काय चर्चा होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। काल रोहित पवार हे बारामतीत FIR दाखल करण्यासाठी पोहोचले होते, मात्र ते FIR दाखल करून घेतलं नव्हतं, तर ते आज आता राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थ इथे दाखल झालेत। गेल्या काही दिवसांपासून तक्रार नोंदवली न जाण्याचा प्रकार घडत होता। तर आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत जोडल्या गेल्यात। रोहित पवार आता राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झालेत। वैदेही, रोहित पवार हे गेल्या काही दिवसांपासून आक्रमक बघायला मिळत आहेत, कारण गेल्या 3 दिवसापासून रोहित पवार अजित पवार यांच्या एकूणच अपघात प्रकरणामध्ये FIR नोंदवण्यासाठी विविध पोलीस स्थानकांना भेट देत आहेत, मात्र कुठेही FIR जी आहे ती नोंदवली जात नाही याचा निषेध आणि राग देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे। अखेर राज ठाकरे यांना भेटण्यासाठी रोहित पवार या ठिकाणी दाखल झाले आहेत, कारण रोहित पवार एकूणच यांना जे प्रश्न पडलेले आहेत ते संपूर्ण महाराष्ट्राला पडलेले आहेत असं देखील त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे। राज ठाकरे यांनी देखील काही प्रश्न उपस्थित केले होते, त्यामुळे आता राज ठाकरे यांच्या सोबतच्या भेटीमध्ये नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नक्कीच वैदेही, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे अगदीच वैदेही म्हणाल्याप्रमाणेच रोहित पवार काही दिवसांपासून चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहेत। 2 दिवसांपासून त्यांचे FIRचे प्रयत्नही सुरू आहेत, तर आज ते राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झालेत। तर या भेटीमध्ये आता काय निष्पन्न होणार हे बघणं महत्त्वाचं आहे।